आपण आज ना साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत. पण हे साबुदाण्याचे पापड ना वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर साबुदाणा जराही न शिजवता काही न शिजवता हे साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत. तर बघा मी हा एक टोप भरून मापाचं घेतलं, असं एक टोप भरून साबुदाणा घेतला. 1 किलो साबुदाणा आहे. आता हा भिजत ठेवायचा. संध्याकाळचे 4 वाजले. तर 4 वाजता हा साबुदाणा धुवून स्वच्छ भिजत ठेवायचा आपल्याला. 6-7 तास हे साबुदाणे आपल्याला धुवून आणि भिजत ठेवायचे. आता साबुदाणा धुवून घेते आणि भिजत ठेवते. साबुदाणा धुवून घेतलाय बघा 2 पाण्याने स्वच्छ असं. आणि आता हा बुडेल इतपत ना पाणी टाकायचं वरती. अर्धा इंच वरती पाणी टाकायचं. हे बघा इतकं पाणी वरती टाकलंय. आता हे 6 तास भिजवून घ्यायचं आहे साबुदाणा. साबुदाणा जराही न शिजवता आपण हे पापड बनवणार आहोत. इतके खमंग खुसखुशीत असे पापड होतात. नाही तोंडात टाकताच विरघळतात. आता हे झाकून ठेवते आणि 6 तासाने आपण बघू. संध्याकाळच्या 4 वाजता हे साबुदाणे भिजत ठेवलेत मी. आता 6 तास झालेत बघा साबुदाणा भिजून. कसं साबुदाणा भिजलाय बघा. आता एकदम छान असा, एकदम बघा मोकळा सळसळीत असा इतका छान बघा भिजलाय छान असा साबुदाणा. मस्त भिजलाय. आता सगळा मोकळा करून घेते मी. सगळा साबुदाणा मोकळा करून घेतलाय बघा असं छान असं सगळं. हा आपण संध्याकाळी 4 वाजता भिजत ठेवला होता आणि आता रात्रीचे 10 वाजलेत. तर आता आपण ना या टोपाने साबुदाणा मोजून घेतला होता ना, यानेच आपण 5 टोप पाणी उकळायला ठेवू गॅसवरती. टोप घेतलं गॅसवरती ना, टोप ठेवलाय बघा मोठा असा. त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. 5 टोप पाणी याच्यात टाकायचं. पूर्ण 5 टोप पाणी उकळायला ठेवले. ज्या टोपाने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच टोपाने तुम्ही पेला घ्या, वाटी घ्या, कोणतंही भांडं घ्या. पण ज्या भांड्याने तुम्ही मोजून घ्याल ना साबुदाणा त्याच भांड्याने 5 पट पाणी ठेवायचं. आता हे पाणी ना खळखळ उकळी येऊ द्यायची या पाण्याला चांगली अशी. पाण्याला बघा खळखळून उकळी आलेली आहे. आता हे पाणी ना मी खाली गॅस बंद करून घेते आणि खाली उतरून घेते. आता याच्यामध्ये ना हा भिजवलेला साबुदाणा आपण टाकून द्यायचा. आता पूर्णतः हा साबुदाणा याच्यामध्ये हलवून घ्यायचा असा. आणि आता हे 4 वाजता साबुदाणे मी भिजत ठेवले होते आणि रात्री 10 वाजता हे कडक पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये मी हे केले भिजत ठेवलेले आहेत. आता हे सकाळीच आपण भेटूया. आता सकाळी याचे पापड बनवायचे आहेत आपल्याला. आता रात्रभर असे भिजतील याच्यामध्ये पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये. आणि सकाळी आपण याचे पापड करू. झाकण ठेवते आता याच्यावरती. तेव्हा असं साबुदाणा सकाळी साबुदाणा बघा कसं झालं ना. 10 ते 12 तासानंतर साबुदाणा असं झालं. छान फुलला आहे असं सुरेख असं. आता आपण ना हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. मस्त फुललाय बघा. मिक्सरचं भांडं घेतलं तर त्याच्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं. झटपट पटापट होणारे पापड आहेत हे साबुदाणा पापड. आता हे बारीक करून घेते मी. झाले बघा बारीक असं. टोपात काढून घेते बघा. छान स्मूथ असं बॅटर झालंय बघा. असंच सर्व करून घ्यायचं. आता
बारीक करून घ्यायचं आपलं. झालं बघा सगळा साबुदाणा बारीक करून मिक्सरमध्ये. आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तुम्हाला उपवासाला जिरे चालत असतील तर जिरे टाकून घेतले तरी चालेल. जिरे पण, हिरवी मिरची, जिरे, मीठ टाकून घेतात त्याच्यात चवीनुसार. मीठ कमीच टाकायचं. 3 चमचे सपाट मीठ टाकलेले बघायच्या. आणि आता हे हलवून घ्यायचं. दुसऱ्या टोपामध्ये पण काढले थोडंसं, याच्यामध्ये पण थोडंसं मीठ ॲड करून घेते. आणि याच्यात थोडं जिरे टाकून बघणार. याच्यात थोडे जिरे मिक्स करते, हलवून घेते असं. जिऱ्याने खूप छान चव येते पापडांना. पण ज्यांच्या उपवासाला चालत असतील जिरे त्यांनी जिरे टाकायचे, नाही तर नाही टाकले तरी चालेल. फक्त मीठ टाकायचं. आणि याच्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे ते हलवून घेते चांगलं. आता टेरेसवरती जाऊन सगळे पापड प्लास्टिकच्या कागदावरती टाकून घेते. मस्त झालं, छान. हे पापड ना एकदम तोंडात टाकताच विरघळतात, एकदम खुसखुशीत होतात. असे पापड टाकून घ्यायचे. जास्त पापड पण नाही करायचे, कारण ते वाळल्यानंतर ना खूप पातळ होतं. प्लास्टिक शीट आणली बघा. झाले बघा सर्व पापड टाकून साबुदाण्याचे सगळा प्रकार आलेला. साबुदाण्याचे पापड वाळलेत बघा 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये असे छानपैकी. आता हे ना काढून घेते आपण सगळं. एक किलोमध्ये एवढे पापड झाले बघा साबुदाण्याचे. वाळलेत बघा साबुदाण्याचे पापड आपले एकदम छान असे चकचकीत बघा, एकदम ट्रान्सपरंट झालेत काचेसारखे असे. हे बघा सगळे एकदम कडकडीत 2-3 दिवस उन्हात वाळवलेत, एकदम छान असे झाले बघा. 1 किलोचे एवढे पापड झालेत. आता तुम्हाला मी तळून दाखवते. गॅसवरती कढई ठेवली, तेल तापायला ठेवले.
हे बघा टम्म असे फुटतात पापड सगळे. ते हे दे ग मला. काय देऊ? एवढा एवढा मोठा फुगला बघा असं छान पैकी काढून घेते यांच्यात. कढईवरून होतो बघा असं छान. खुसखुशीत झालेत बघा एकदम पापड असे छान असे एकदम छान झाले. तोंडात टाकताच विरघळतात असे आणि इतके सॉफ्ट झाले बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.